दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनला खबर दिली की सेक्टर 22 तुर्भे इथे असलेल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती एक छोटंसं घर होतं. त्या ठिकाणी एक महिला मार्जिना मंडल असं तिचं नाव, तिचा खून झालेला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे, असा आम्हाला माहिती पोलीस स्टेशनला एपीएमसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला. तिथे जे प्रायमरी आमचं जे सगळं इन्व्हेस्टिगेशन असतं त्या पद्धतीने FSL व्हॅन असेल, फॉरेन्सिक लॅबॉरेटरीची आमच्या व्हॅन असेल किंवा श्वान पथक असेल किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतील, ते त्या ठिकाणी आम्ही गेलो. प्राथमिकरित्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ताबडतोब त्या खुनाचा जो गुन्हा आहे अज्ञात इसमाविरुद्ध, तो आम्ही तिथे नोंद केला. याची माहिती वरिष्ठांना दिली. त्याचप्रमाणे आमचे CP साहेब आरंबे सर, जॉईंट CP यनपुरे सर, ॲडिशनल CP साकोरे सर, DCP आमचे डहाणे सर, त्याचप्रमाणे ACP प्रेरणा कट्टे मॅडम, DCP गुंजाळ साहेब क्राईम ब्रँचचे, अशी ही संपूर्ण या लोकांना अधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब आम्ही कामाला करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये तिथे चॅलेंजेस खूप होती. एकतर तो जो भाग आहे तो गावठणाच्या आणि जुन्या अशा इमारती आहेत, त्यामुळे तिथे CCTV कॅमेराज वगैरे किंवा प्रत्यक्षदर्शी तिथे आम्हाला कोणी तिथे ही घटनाच्या बाबतीत काही माहिती मिळत नव्हती. आम्ही अनेक नागरिकांशी तिथे संवाद साधला, खूप चौकशा केल्या, परंतु तिथे काही मिळत नव्हतं. या महिलेला कोणी मारलं असावं, का मारलं असावं, याबाबत आम्ही खूप चौकशी तिथे सुरू केल्यानंतर मग वेगवेगळे आम्ही त्याचे अँगल्स होते, या महिलेचा खून कोण करू शकेल, ते आम्ही तपासणी करायला सुरुवात केली. त्यामध्ये ती अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे आणि तिथे ती राहते, म्हणून तिला कोणी काढण्याचा प्रयत्न केलाय का, त्याचा आम्ही अँगल पूर्ण तपासला. त्यानंतर तिचा एक प्रियकर आम्हाला त्या चौकशीमध्ये प्रियकर आहे असं समजलं आणि तो प्रियकर त्याचं लग्न दुसऱ्या महिलेबरोबर होणार होतं, म्हणून त्यांनी त्यांच्यावरून त्यांची भांडणं होती, त्याच्यावरून तिचा खून केलाय का याचा सुद्धा तपास केला. त्यानंतर असं तपासामध्ये कळलं की ही महिला जी होती ती त्या ठिकाणी म्हणजे 2 महिलांसोबत वेश्या व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी करत होती. त्यामुळे आम्ही तिच्या सोबत ज्या वेश्या व्यवसाय करत होत्या त्या महिलांना सुद्धा बोलवून त्यांच्याकडून काही माहिती मिळते का हे घेण्याचा प्रयत्न केला. तसंच जी गिरायकं तिच्याकडे येत होती त्यांचे सुद्धा म्हणजे तपास केला गेला, परंतु कुठला ठोस असं कारण किंवा ठोस सुगावा आमचा लागत नव्हता. दुसरं एक मोठं चॅलेंज त्याच्या पुढे होतं, ते म्हणजे त्या दिवशी नेमकी या संपूर्ण तुर्भे विभागातली जी इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे, ते त्या ठिकाणी गेलेली होती. त्याच्यामुळे तिथे आम्हाला CCTV जे फुटेज होतं ते मिळवण्याकरता किंवा ते मिळण्याकरता ते आम्हाला खूप अडचणी होत्या आणि काही माहिती देखील पुढे येत नव्हती. मग आम्ही त्या बिल्डिंगचे तिथे त्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे लोक, त्या जे आणखीन त्यांच्या संपर्कात असणारे महिलेचे जे लोक आहेत, तिच्या घरचे जे जे नातेवाईक आहेत, ह्या सगळ्यांचे तपास सुरू केला. शेवटी टेक्निकल आमच्या तपासामध्ये आणि आमच्या संपूर्ण माहितीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही काम करू लागलो. आमच्यासोबत म्हणजे APMC पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या सोबत क्राईम ब्रांचचे युनिट 1 जे म्हणतात त्याचे PI भगत साहेब, सिनियर PI भगत साहेब, त्यांचा स्टाफ, त्यानंतर सेंट्रल युनिट जे आहे त्याचे जे सुनील शिंदे सिनियर PI ते त्यांचा स्टाफ, असे आम्ही तिघेही मिळून आम्ही काम करू लागलो. आणि काम करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला एक टेक्निकल अनालिसिस करताना आणि कोण कोणी त्याच्याशी त्या दिवशी बोललंय, तिच्याशी काय त्याचा भाग आहे, त्या सगळ्या लोकांना आणून चौकशी करायला इथे सुरुवात केली. गुन्हा होऊन जवळपास 20-25 दिवस उलटून गेले होते आणि काही सुगावा लागत नव्हता. आमच्या स्टाफनी जवळपास 80-85 लोकांकडे प्रत्यक्षात चौकशी करून काही सुगावा मिळतो त्या बघत होतो. शेवटी आम्ही बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळी पथकं तयार केली.
क्राईम ब्रँचची पथकं, आमच्या पोलिसांची पथकं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ते त्याचा तपास करण्याकरता संशयितांचा गेलो. एक त्याच्यामध्ये आम्हाला सुगावा लागला किंवा लीड मिळालं आणि एक मोहम्मद अख्तर असा जो याच्यामधला आरोपी आहे, तो त्याचं किसनगंज बिहार राज्य या ठिकाणी तो गाव आहे आणि तो गुन्हा घडल्यानंतर इथून तो निघून गेलेला आहे. फोन वगैरे त्यांनी बंद केलेले आहेत. असा आम्हाला सुगावा लागल्यानंतर आमचं पथक पहिल्यांदा आमचे API शेलार, त्याच्यानंतर धर्माधिकारी असे आमचे पथक आमचं त्या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी त्याच्या घराची तपासणी केली तर त्या ठिकाणी तो संशयितरित्या तिथून तो निघून गेला होता आणि त्याच्या घरापासून बांगलादेशची बॉर्डर 15 किलोमीटर आहे आणि एका बाजूला आणि नेपाळची बॉर्डर 15 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी त्याची चौकशी केली, त्याचं बिहेवियर समजून घेतलं तर त्याच्याविषयी संशय अधिक बळावला. तो संशय बळावल्याच्या नंतर तिला पुन्हा एकदा आमचे लोक आले आणि दुसरं पथक जे API माझ्या पोलीस स्टेशनचे API निलेश पाटील, त्यानंतर पोलीस आमचे कॉन्स्टेबल धर्माधिकारी, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे आमचे API बनकर व त्यांचे हवालदार सावरकर असे पुन्हा एकदा ते त्या आरोपीच्या मागावर गेले. तिथे त्यांनी पुन्हा एकदा तो आरोपी नेपाळमध्ये या देशामध्ये गेल्याचं त्यांना समजलं. तिथे तांत्रिक तपास केला, तिथल्या लोकल ऑथॉरिटीजची मदत घेतली आणि जो आरोपी आहे त्याला नेपाळ देशामधून म्हणजे बेलडोंगी झापा जिल्हा या ठिकाणून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आपल्या नेपाळ बॉर्डरला आणलं. त्यानंतर त्याला इकडे पोलीस स्टेशनला आलं. मुंबईमध्ये APMC पोलीस स्टेशन इथे आणल्यानंतर त्याची पुन्हा एकदा पासून तिथे चौकशी केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या आरोपींनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि त्याच्याकडून मग त्यामध्ये त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. आरोपी हा बेसिकली गुन्हा ज्या दिवशी घडला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचा मोबाईल त्यांनी सगळे स्विच ऑफ केले होते. त्यांनी मुंबई सोडली होती आणि थेट त्याचं गाव गाठलं होतं आणि ज्या वेळेला आमचं पथक त्याच्या गावाच्या सुद्धा घरी तिथे शोधायला गेलं तेव्हा समजलं की तिथून सुद्धा तो गायब आहे आणि तो त्याचं अस्तित्व लपवून राहतोय आणि तो बहुतेक नेपाळ या देशामध्ये गेला असेल असं तिथे आम्हाला गेलाय असं समजलं. त्याच्यावरून त्याच्याविषयी खूप संशय दाट निर्माण झाला. म्हणून त्याला पहिल्यांदा आपण तो प्रमुख संशयित झाला आणि त्याला आणून ज्या वेळेला चौकशी केली गेली त्यावेळेला त्याला म्हणजे त्याच्याकडे त्यांनी खून केल्याचं कबूल केलं. त्याचप्रमाणे त्याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये त्याची चौकशी केली असता त्यांनी ज्या वेळेला खून केला त्यावेळेला वापरलेले त्याचे कपडे हे देखील ताब्यामध्ये आले आणि इतर सुद्धा आम्हाला त्याच्या बाबतीत पुरावे प्राप्त झाले. अशा पद्धतीने त्याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून तपास करण्यात आलेला आहे.